Hello friends, welcome you all on my YouTube channel Shinde English Class. Friends, today we are going to learn one of the grammar point, that is reported speech. Okay, or you can say direct indirect. Friends, यापूर्वीच आपण एक टेन्स स्ट्रक्चर नावाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनल वरती. तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचे क्वेश्चन सोडवताना टेन्स स्ट्रक्चर माहिती असणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही टेन्स अगदी प्रॉपर समजून घेतला तर पुन्हा तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टचा हा क्वेश्चन अतिशय सोपा जाऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला परीक्षेमध्ये येणारे क्वेश्चन्स जे रिपोर्टेड स्पीच, ज्याला आपण डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा नॅरेशन असं देखील म्हणतो, ते प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवू शकतो, ज्याचे आपण इथे टेन्स लिहिलेले आहेत. याचं कारणच असं फ्रेंड्स की जर डायरेक्ट मध्ये येणारा टेन्स हा इकडे दिसत असेल तुम्हाला, आणि मग त्याच टेन्सचं इनडायरेक्ट मध्ये कोणत्या टेन्स मध्ये रूपांतर होतं हे आपण समजू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना टेन्स जमत नसेल त्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट देखील मग सोडवायला अवघड जातो. सो फ्रेंड्स, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू विजिट दॅट व्हिडिओ. आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड आहेच, तर तुम्ही टेन्स स्ट्रक्चर पहिल्यांदा तो अगदी प्रॉपरली नोट डाऊन करा, समजून घ्या, आणि ते टेन्स तुम्हाला एकदा समजले की अनेक गोष्टी, जसं की मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे, टेन्स आल्यामुळे अनेक गोष्टी आपल्याला सोप्या जातात. त्यातलाच एक हा पॉइंट आहे रिपोर्टेड स्पीच. चला फ्रेंड्स, मी तुम्हाला समजावून सांगतो की टेन्स आल्यानंतर आपल्याला किती सोपं जातं रिपोर्टेड स्पीचचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं. सी, डायरेक्ट मध्ये येणार जर सिंपल प्रेझेंट आपण ओळखू शकलो तर इनडायरेक्ट मध्ये त्या टेन्सचा होतो सिंपल पास्ट. मग फ्रेंड्स, मला सांगा, जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थ्याला डायरेक्ट मधला टेन्स कोणता आहे हे ओळखता आलं नाही तर त्या विद्यार्थ्याला इनडायरेक्ट मध्ये टेन्स नेमका कोणता करायचा आहे हे कदाचित अवघड जाऊ शकतं. आणि इंग्रजी असा विषय आहे की याच्यामध्ये आपल्याला रूल्स फॉलो करायचे आहेत जे की सोपे आहेत. ओके, पहा, प्रेझेंट कंटिन्यूअस जर डायरेक्ट मध्ये आला तर त्याचा इनडायरेक्ट मध्ये पास्ट कंटिन्यूअस हा टेन्स होतो. म्हणून तुम्हाला टेन्सचं स्ट्रक्चर माहिती असणं फार गरजेचं आहे. आपला तो व्हिडिओ जो टेन्स स्ट्रक्चर नावानं अपलोड आहे, तुम्ही निश्चित तो पहिल्यांदा पाहावा आणि मग हा क्वेश्चन तुम्हाला सोपा जाईल. डायरेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट आल्यास त्याचा पास्ट परफेक्ट होतो. डायरेक्ट मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस आल्यास त्याचा पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस इनडायरेक्ट मध्ये होतो. नेक्स्ट, जर डायरेक्ट मध्ये सिंपल पास्ट आला तर त्याचा इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट होतो. डायरेक्ट मध्ये पास्ट कंटिन्यूअस आल्यास त्याचा इनडायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस होतो. फ्रेंड्स, लक्ष द्या, प्रत्येक टेन्स आपण डायरेक्ट मध्ये आल्यानंतर इनडायरेक्ट मध्ये काय होतो हा चार्ट आहे, जो की तुम्ही समजून घेतला की तुम्हाला अगदी सोपं होईल डायरेक्ट इनडायरेक्टचे रिपोर्टेड स्पीचचे, ज्याला नॅरेशन पण म्हणतो, हे प्रश्न सोडवण्यासाठी. सी, डायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट आला तर तो पास्ट परफेक्टच राहतो. हा देखील डायरेक्ट मध्ये पास्ट कंटिन्यूअस जो आहे बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस झालेला आहे. देन डायरेक्ट मध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस आल्यानंतर त्यातही बदल होत नाही, तो पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस राहतो. म्हणजे फ्रेंड्स, या चार्ट मध्ये बघा, हा एक टेन्स आहे जो पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस या दोन टेन्स मध्ये बदल होत नाही. फ्रेंड्स, पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे, जे की बोर्ड्स वरती तुम्हाला दिसतच असेल, अदर वर्ड्स आहे ज्यामध्ये मॉडेल व्हर्ब्स पण असतात, आणि अदर वर्ड्स मध्ये जे की आपण बोर्ड वरती पाहू बघा, बदल डायरेक्ट मध्ये आल्यास इनडायरेक्ट मध्ये कसा होतो. सी, हे झालं आपण टेन्स स्ट्रक्चर्स पाहिलेले आहेत की टेन्स कोणता आला डायरेक्ट मध्ये आणि मग इनडायरेक्ट मध्ये कोणता होणार. सी हिअर फ्रेंड्स, जर डायरेक्ट मध्ये सहाय्यकारी क्रियापदे असतील, जे की विल असेल तर त्याचा इनडायरेक्ट मध्ये वुड होतो. कॅन असेल डायरेक्ट मध्ये कुड होणार. मस्ट असेल डायरेक्ट मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा हॅड टू असा होतो. शाल असेल त्याचा शुड होईल. मे असेल त्याचा माइट होईल.
कुड असेल तर कुडच राहील, वुड असेल तर त्याचा देखील वुडच राहील, शुड असेल त्याचा देखील शुडच राहील, माइट असेल तर माइटच राहील. सी O2 आला डायरेक्ट मध्ये तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा देखील O2च राहील. नेक्स्ट वर्ड पहा जे की अदर वर्ड्स म्हटला जातात. इथपर्यंत आपण पाहिले की हेल्पिंग वर्ब्स सहाय्यकारी क्रियापदे. आता बाकीचे जे शब्द येतात वाक्यामध्ये जे डायरेक्ट मध्ये असतात आणि इनडायरेक्ट मध्ये टेन्स करून झाले. आता बाकीचे शब्द पाहूया. डायरेक्ट मध्ये धिस आल्यास त्याचा दॅट होईल, दीज आल्यास त्याचा दोज होईल, हिअर आल्यास त्याचा देअर होईल, नाव आल्यास त्याचा देन होईल, डज आल्यास त्याचा सो होईल, हेन्स आल्यास त्याचा धेन्स होईल, टुडे आल्यास त्याचा दॅट डे होईल. फ्रेंड्स आणखीन वर्ड्स आहेत जे की इथे तुम्ही पाहू शकता. डायरेक्ट मध्ये टुनाइट आल्यास दॅट नाईट असं इनडायरेक्ट मध्ये होईल, टुमॉरो आल्यानंतर द नेक्स्ट डे असं होईल किंवा तुम्ही फॉलोइंग डे असं पण म्हणू शकता त्याला. येस्टरडे आल्यास द प्रिव्हियस डे असं होईल किंवा मग तुम्ही द बिफोर डे असं पण येतं त्याचं, ते पण लिहू शकता. लास्ट हा जर शब्द आला जसे की मग तुमचा लास्ट मंथ डे असू शकतो, मंथ असू शकतो, इयर असू शकतो, वीक असू शकतो, ज्या पण त्याच्या लास्ट या शब्दाला आपण द प्रिव्हियस असं करायचं आहे. ओके. नेक्स्ट आल्यानंतर द फॉलोइंग. मग नेक्स्ट जसं की आता म्हटलं तुम्हाला नेक्स्ट डे असेल, नेक्स्ट वीक असेल, नेक्स्ट मंथ असेल, नेक्स्ट इयर असेल तर त्या नेक्स्ट वर्ड साठी आपल्याला द फॉलोइंग असा वर्ड घ्यायचा आहे इनडायरेक्ट मध्ये. आणि ॲबो वर्ड जर डायरेक्ट मध्ये आला तर त्याचा बिफोर हा वर्ड आपल्याला इनडायरेक्ट मध्ये लिहायचा आहे. फ्रेंड्स हे जे आहे आपल्याला डायरेक्टचे इनडायरेक्ट करताना टेन्स या पद्धतीने चेंज करायचे असतात. डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना जे हेल्पिंग वर्ब्स आहे, अदर वर्ड्स आहे, याचा आपल्याला या पद्धतीने चेंज करायचा असतो. फ्रेंड्स तुम्ही हा जो चार्ट आहे या पद्धतीने स्क्रीनशॉट घेऊ शकता, व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहू शकता. ओके. कारण आता याच्या पुढचा आपल्याला भाग पाहायचा आहे त्यामुळे हे सगळं रब करावं लागेल. तुम्ही पॉज करून देखील लिहू शकता. ओके. इकडचा भाग मी आता रब करतो आणि तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगतो. आय होप तुम्हाला अगदी सोपं वाटतं आहे. तुम्ही ते एकदम छान पद्धतीने लिहून घेऊ शकता आणि तुम्ही त्याची प्रॅक्टिस करणं फार महत्वाचं आहे. ओके फ्रेंड्स, मी या बाजूची आता साइड रब करतो आणि नेक्स्ट पॉइंट तुम्हाला समजावून देतो. सी फ्रेंड्स, पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल की नेमकं सेंटेन्स मध्ये कशाला काय म्हणायचं आहे. मी इथे लिहितो फ्रेंड्स. पहा एक सेंटेन्स लिहिलेला आहे. ही सेज टू राम यू आर डुईंग गुड धिस टाइम. ओके. आता या वाक्यामध्ये फ्रेंड्स समजून घ्या, ही जो आहे तो आहे रिपोर्टर. ओके. देन जो सेज आहे तो आहे रिपोर्टिंग वर्ब. रिपोर्टिंग वर्ब. देन जो राम आहे तो आहे रिपोर्टिंग ऑब्जेक्ट. सी फ्रेंड्स, ही आहे आपला रिपोर्टर, सेज आहे किंवा सेज टू म्हणायचे, हे आहे आपलं रिपोर्टिंग वर्ब. राम जो आहे तो आहे रिपोर्टिंग ऑब्जेक्ट. अँड फ्रेंड्स, जे इन्व्हर्टेड ब्रॅकेट मध्ये आपल्याला ज्याला कोटेशन मार्क म्हणतोय त्यामध्ये जे आपल्याला यू आर डुईंग गुड धिस टाइम
हा जो पार्ट दिसत आहे त्याला रिपोर्टेड स्पीच असं म्हणतो आपण, रिपोर्टेड स्पीच. ओके फ्रेंड्स, समजून घ्या या गोष्टी आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना फार महत्वाच्या आहेत, त्या समजून घेणं. कारण एकतर आपण इथे पाहू शकता जो टेन्स आलेला आहे डायरेक्ट मध्ये त्याचा आपण इनडायरेक्ट करतो. म्हणजे कोणता, जो टेन्स रिपोर्टेड स्पीच मध्ये आलेला आहे हा चार्ट आपल्याला तिथे उपयोगी पडणार. आणि फ्रेंड्स, तुम्ही त्यामध्येच काही शब्द पाहू शकता, जसं की इथे धिस आहे, असे शब्द जे आहेत आपण ही लिस्ट लिहिताना त्यामध्ये पाहिलेलं होतं. धिस शब्द आला, त्याचा इनडायरेक्ट मध्ये डॅट झालेला होता. अनेक शब्द येतात, म्हणजे आपल्याला फोकस या पूर्ण वाक्यांवरती करायचा आहे. बेसिक समजून घ्या फ्रेंड्स, आपल्याला रिपोर्टर माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला त्या सेंटेन्स मधलं, त्या क्वेश्चन मधला रिपोर्टिंग वर्ब याचा टेन्स कोणता आहे हे फार महत्वाचं आहे समजून घेणे. कारण आता जसं जसं आपण पुढे पाहणार आहोत फ्रेंड्स, त्यामध्ये आपले रूल्स क्लिअर होत जातील. अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. कारण का, जर टेन्स रिपोर्टिंग वर्बचा हा जर सिंपल प्रेझेंट असेल आणि सिंपल फ्युचर असेल, सी फ्रेंड्स, आय एम टॉकिंग अबाउट रिपोर्टिंग वर्बचा टेन्स जर सिंपल प्रेझेंट असेल आणि सिंपल फ्युचर असेल, तर मग त्यामध्ये आपण डायरेक्ट मध्ये जो काही बदल करतोय तसा इनडायरेक्ट मध्ये होणार का, का तिकडे काही वेगळे रूल्स अप्लाय होणार, हे आपल्याला आता पाहायचं आहे. मग पहिल्यांदा हा भाग समजून घ्या फ्रेंड्स, की सेंटेन्स मधल्या कुठल्या पार्टला काय म्हणायचंय. कारण आता जसं आपण लिहिलेलं आहे या सेंटेन्स मध्ये ही हा रिपोर्टर आहे, सेज टू हे आपलं रिपोर्टिंग वर्ब आहे. जे आता मी रूल तुम्हाला पुढे समजावून देणारच आहे, की जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट मध्ये आलं आणि रिपोर्टिंग वर्ब सिंपल फ्युचर मध्ये असेल, तर मग त्यामध्ये काय होऊ शकतं, डायरेक्ट, इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच या क्वेश्चन मध्ये. पुढे आपण म्हटलेलं आहे की जो व्यक्ती आहे राम, तो रिपोर्टिंग ऑब्जेक्ट आहे आणि कोटेशन मार्क मधलं जे काही वाक्य आहे त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हटलेलं आहे. फ्रेंड्स, इकडे समजून घ्या, मी तुम्हाला आता समजावून देतो आहे की रिपोर्टिंग वर्ब इथे आता सेज आहे, ते आहे आपलं सिंपल प्रेझेंट मध्ये. जर से किंवा सेज आहे, कारण आपल्याला माहिती आहे, तुम्ही ऑलरेडी आपला जो टेन्स स्ट्रक्चर नावाचा व्हिडिओ आहे तो पाहिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही समजावून घेतलेला आहे सिंपल प्रेझेंट याचं काय स्ट्रक्चर आहे, की आपण त्याच्यामध्ये V1 आणि SES हे फॉर्म्स यूज करतो क्रियापदाचे. इकडे तुम्ही पाहू शकता से हा जो आहे तो V1 आहे आणि त्याच V1 ला काय केलेलं आहे, इथे SES म्हणजे S ऍड झालेला आहे. म्हणून हे जे आहे रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट या टेन्स मध्ये आहे. जर सिंपल फ्युचर मध्ये असेल तर आपण तिथे विल आणि से या पद्धतीने ते लिहिलं गेलं असतं. ओके, हे का समजून घ्यायचंय फ्रेंड्स, जर रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर मध्ये असेल तर जो काही टेन्स आहे, जसं की तुम्ही पाहू शकता इथे फ्रेंड्स, याचा यू आर डुईंग गुड धिस टाइम या रिपोर्टेड स्पीचचा जो टेन्स आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस. ओके फ्रेंड्स, आता डायरेक्ट मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस आलाय तर इनडायरेक्ट मध्ये त्याचा पास्ट कंटिन्युअस होतो. पण फ्रेंड्स, इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेस रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर मध्ये असेल तर आपल्याला हा जो रिपोर्टेड स्पीच आहे याचा टेन्स आपल्याला बदलायचा नाही. नो चेंज इन टेन्स. कधी फ्रेंड्स, ज्या वेळेस रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर मध्ये असेल तेव्हा. लक्षात घ्या फ्रेंड्स, हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण पहिला पार्ट फोकस कोणता करणार आहोत, या कॉमाच्या अलीकडचा पार्ट, ज्यावेळेस आपल्याला डायरेक्ट आणि इनडायरेक्टचे एक्झाम्पल्स सोडवायचे आहे. म्हणजे आपण डायरेक्टली इन्व्हर्टेड कॉमा मधला जो पार्ट आहे त्याचा टेन्स आपल्याला लक्षात आला, आपल्याला असं वाटलं की प्रेझेंट कंटिन्युअस आहे, चला मी आता पास्ट कंटिन्युअस मध्ये त्याचं
कन्वर्जन करतो किंवा त्याला चेंज करून लिहितो, म्हणजे माझा मार्क मला मिळेल, माझं उत्तर बरोबर असेल. फ्रेंड्स, तुम्ही अर्धवट जी गोष्ट आहे ती सांगत आहात. आपल्याला फोकस पहिल्यांदा करायचा आहे की त्या सेंटेन्स मधलं रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल प्रेझेंट आहे का, सिंपल फ्युचर आहे का. जर आहे तर आपल्याला रिपोर्टेड स्पीचचा जो भाग आहे त्याच्या काळामध्ये आपण चेंज करू शकत नाही. हा रूल आहे, बेसिक रूल आहे. जर रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल पास्ट असेल, जसं की सेड, ओके बघा, जसं की से हे V1 आहे, सेड हे V2 आणि V3 दोन्ही म्हणू शकतो. ओके, आता आपल्याला V2 जर V1 मध्ये आहे म्हणजे सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर, आपण याच्या टेन्स मध्ये बदल करू शकत नाही. जर याच्या जागी सेडच्या जागी सेड असेल तर मात्र आपण मग जे काही रूल्स आता फॉलो करणार की टेन्स मध्ये आपण चेंज करायचा असतो तो आपण करू शकतो. आता सध्याला फ्रेंड्स हा नियम फक्त समजावून घ्या. रिपोर्टिंग वर्ब जर आपलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे किंवा सिंपल फ्युचर मध्ये आहे तर आपण रिपोर्टेड स्पीच हा जो भाग आहे त्याच्या काळामध्ये बदल करणार नाही. फ्रेंड्स, हे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करा, समजून घ्या, कारण याचा पुढचा भाग आणखीन आपल्याला पाहायचा आहे जो की आपले बेसिक रूल्स क्लिअर झाले तर आपल्याला समजेल आणि जे की सोपं आहे. फ्रेंड्स, पहिला मुद्दा आपण पाहिला की आपल्याला टेन्स येणं फार महत्वाचं आहे, जो की आपण व्हिडिओ अपलोड आहे आपला, तुम्ही तो पहा. टेन्स पहिल्यांदा समजावून घ्या. फ्रेंड्स, टेन्स समजले की कोणत्या टेन्सचं इनडायरेक्ट मध्ये कोणता टेन्स होणार हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. देन आपण जे वर्ड्स दिलेले आहेत हेल्पिंग वर्ब्स आणि अदर वर्ड्स देखील त्याचं डायरेक्ट मध्ये आल्यानंतर इनडायरेक्ट मध्ये कोणता वर्ड्स होणार ते देखील आपण दिलेलं आहे. फ्रेंड्स, त्यानंतर फ्रेंड्स आपण आता जो मुद्दा समजावून घेतो आहोत की रिपोर्टिंग वर्ब हे जर आपल्याला सिंपल प्रेझेंट मध्ये असेल आणि सिंपल फ्युचर मध्ये असेल तर आपण जो काही रिपोर्टेड स्पीचचा भाग आहे त्याच्यामध्ये जो काळ आहे त्यामध्ये आपण चेंज करणार नाही. जर रिपोर्टिंग वर्ब आपलं सिंपल पास्ट मध्ये आलं तर मात्र आपण या पद्धतीने डायरेक्ट मध्ये आलेला टेन्स इनडायरेक्ट मध्ये आपण करू शकतो. फ्रेंड्स, इथपर्यंत तुम्ही हा भाग अगदी काळजीपूर्वक नोट डाऊन करा, समजून घ्या इथपर्यंतच्या गोष्टी. याच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण रिपोर्टेड स्पीचचा पार्ट 2 आणि त्याच्या पुढेही आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला समजावून घ्यायच्या आहेत. तर या आपल्या पार्ट 1 मध्ये रिपोर्टेड स्पीचच्या इथपर्यंत गोष्टी आय होप तुम्हाला समजलेल्या असतील. निश्चित तुम्हाला रिपोर्टेड स्पीचचे क्वेश्चन्स आल्यानंतर काय काय नेमकं करायचं आहे ते आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये समजावून घेऊया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फ्रेंड्स पर्यंत जरूर आपल्या या चॅनलचा, जसं की आपण दरवेळेला सांगतो की सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट समजावून घेतो. फ्रेंड्स, तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल, असे रिलेटिव्ह मित्र असतील ज्यांना इंग्रजी बोलायचं आहे तर आपल्या चॅनलवरती स्पोकन इंग्लिश हे देखील अगदी सोप्या पद्धतीने मराठीतून मी तुम्हाला समजावून देत असतो, ते देखील तुम्ही पहा. ज्या ज्या व्यक्तींना इंग्रजी वाचता येत आहे, ज्यांना बोलायची इच्छा आहे, आपण व्याकरण देखील चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने देत आहोत. कंटेंट्स असतील इतर स्टँडर्डचे तुमचे सिलेबस मधील ते देखील आपल्या चॅनलवरती आहेत. शिंदे इंग्लिश क्लास याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.